महाराष्ट्र शासन द्वारा महाराष्ट्र में पहली कक्षा से हिंदी भाषा को अनिवार्य किए जाने के विरोध में दिनांक 29 जून 2025 को शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गठ की ओर से भिवंडी में जोरदार आंदोलन किया गया। आंदोलन के दौरान छत्रपति शिवाजी महाराज चौक पर शासन द्वारा निकाले गए जीआर की दहन कर सरकार के विरुद्ध जमकर नारेबाजी की। यह आंदोलन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाला साहेब ठाकरे के आदेश अनुसार तथा भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे के निर्देशानुसार आयोजित किया गया। इस आंदोलन का नेतृत्व जिला प्रमुख मनोज गगे, शाखा प्रमुख प्रसाद पाटिल, जिला सचिव राजाबा पुण्यार्थी, जिला संगठिका वैशाली मिस्त्री, पूर्व शहर प्रमुख मोहन दादा वल्लाल, पश्चिम सचिव नितेश दांडेकर, समन्वयक नाना झलके और व्यापारी संगठन अध्यक्ष मनीष बंटी गिरी ने किया। इस आंदोलन में वक्ताओं ने हिंदी भाषा की जबरन थोपने की नीति का तीव्र विरोध करते हुए इसे महाराष्ट्र की मातृभाषा मराठी और क्षेत्रीय भाषाओं के लिए खतरा बताया। सभी मान्यवरों ने अपने वक्ताओं के माध्यम से राज्य सरकार की भाषा नीति की कड़ी आलोचना की और कहा कि शिक्षा का अधिकार क्षेत्रीय सांस्कृतिक और भाषा के अनुरूप होना चाहिए, न कि राजनीतिक दबाव के तहत। इस आंदोलन में शिवसेना के अनेक पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे, जिनमें प्रमुख रूप से रेकांत बागल, राजू पातकर, ललित राउत, विजय कुंभार, नितिन काठवाले, भाई वनगे, नजीर शेख, मुजम्मिल खान, शफीक अंसारी, वसीम कुरैशी, शांताराम जाधव, प्रशांत वसानी, प्रताप शिंदे, मधुकर जाधव, सुयोग घैगस, वेंकटेश करली, विनोद जवेरी, शंकर खामकर, वर्षा पाटिल, राकेश पुण्यार्थी, कल्पना पुजारी, नईम अंसारी, गणेश घोसके, अमोल आयरे, योगेश शेलकांदे, रमेश पवार, संगीता जोशी, नियाज बाबा, नरेश शिवदे, सचिन कदम, संतोष भवारथे, अशोक पालांडे, अंकुश चौहान, दीपक वाघ, ज्ञानेश्वर मोरे, केदार सिंगासने, गणेश मोरे, सुनीता तरे, अरुणा पाटिल, किशोर सिंगोले, पंकज घरत, मंदा जावले, चंदा बनर्जी, पुरुषोत्तम वेमुल और हरीश खंडागरे शामिल थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख सुद्धा ते आहेत। त्यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा जो विषय आहे, या भ्रष्ट महायुती सरकारने जो हिंदी सक्तीचं आव्हान केलेलं आहे, पहिलीपासून जो हिंदी सक्ती केलेली आहे, त्याला कडाडून विरोध महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांनी एकाच टायमाला दुपारी 3 वाजता या संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी सक्तीला विरोध करून जो त्यांचा जीआर आहे तो जाळण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून 5वी पासून हिंदी आपल्याला शाळेत शिकवली जाते, परंतु गेले 10 दिवसापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने या हिंदी सक्तीला अनिवार्य केलेलं आहे। पहिलीपासून तशी त्याची काही आवश्यकता नव्हती, कारण पंतप्रधान हे हिंदी, इंग्लिश आणि मराठी भाषा बोलतात, म्हणून पहिलीमध्ये जाणारा मुलगा हा काय भाषा शिकू शकत नाही, त्याची मातृभाषा ही महाराष्ट्रात मराठी आहे। याच्या अगोदर सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला। 40 वर्षापूर्वी जे आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, या ठिकाणी हिंदी सक्ती केलेली 40 वर्षापूर्वी, परंतु त्याचा परिणाम असा झाला की कारण कुठलीही गोष्ट जबरदस्तीने लादल्यावर त्याचा असंतोष निर्माण होतो, आणि तसाच असंतोष या आंध्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत झाला। त्यामुळे आज त्या ठिकाणी हिंदी भाषा शिकली जात नाही, शिकवली जात नाही, बोलली जात नाही। हा विरोध या जबरदस्तीमुळे झालेला आहे। तो जबरदस्तीपणा या महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेला आहे, परंतु 2 दिवसापूर्वीच त्यांनी घुमजाव केलेला आहे की त्यांनी सांगितले 5वी पासून होतं, परंतु आम्ही पहिलीपासूनचा प्रयत्न केलेला तो आम्ही जीआर या ठिकाणी मागे घेत आहोत। म्हणजे लोकांच्या, नागरिकांच्या रेट्यापुढे या सरकारचं सुद्धा चालत नाही, हे सर्व सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे या हिंदीतही सर्वसामान्य भाषा आहे, ती बोलली पण जाते, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला, जबरदस्ती केली तर त्या विषयाला विरोध होतो। तसाच विरोध
भिवंडी शिवसेना शहर शाखेतर्फे उद्धवसाहेब ठाकरेतर्फे सर्व पक्षीय मराठी लोकांचा मोर्चा आहे आणि आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की भिवंडीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात 5 तारखेला या मोर्चाला सर्व उपस्थित राहणार आहेत, याची सर्वांनी दखल घ्यायची आहे। आणि या सरकारला एकच आवाहन करतो की हिंदी भाषा लादण्याचा किंवा कुठलीही भाषा लादण्याचा कुठलाही प्रयत्न जनतेवर करू नये, तो जनतेवर सोडवावा। परंतु हा अतिरेक त्यांनी केलेला आहे, त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। आज शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने, तसेच आमचे जिल्हा प्रमुख व शहर प्रमुख मनोजजी गगे साहेब, शहर प्रमुख प्रसाद पाटील साहेब, वैशाली मिस्त्री मॅडम यांच्या नेतृत्वात आम्ही आता शिवाजी चौकात होळी या GRची होळी केलेली आहे। या हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस आज रस्त्यावरती उतरलेला आहे। निवळ मराठी माणूस नाही तर या महाराष्ट्रात जन्मलेला हा प्रत्येक माणूस हा सांगतोय की आम्ही मराठी आहोत, मग तो हिंदू असो, मुसलमान असो आणि कुठली असो, परंतु तो सांगतोय की महाराष्ट्रात मी राहतो, मी मराठी आहे, इथं मराठीच शिकलं गेलं पाहिजे। आणि असं असताना आमच्यावरती या सरकारने हिंदी सक्ती लादली गेली आहे आणि ही सक्ती आम्ही काढण्यासाठी आज महाराष्ट्रातील 2 नेते देखील एकत्र आलेले आहेत। सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, हे 2 महानेते एकत्र आलेले आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। मग असं असताना आम्हाला या सक्तीला का समोरून जाऊ देता, का आम्हाला ही सक्ती करता, का हम करो सो कायदा आहे का? मी तर विचारतोय की जे बाळासाहेबांचे विचार घेऊन म्हणतात, मग बाळासाहेबांनी कधी मराठीला विरोध केला होता का? मग या मराठीला विरोध तुम्ही हिंदी सक्तीला का विरोध करत नाही, हा देखील आमचा ते सवाल आहे। आणि असं असताना जर कोणी आमच्यावर सक्ती लादत असेल तर 5 मार्चला हा भव्य दिव्य मोर्चा निघणार आहे आणि आम्ही ही हिंदी सक्ती लावून घेणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र शासनाने जे हिंदी सक्तीचा जबरदस्ती आज महाराष्ट्र सगळ्या जनतेवर केलेली आहे, त्याच्या निषेधार्थ पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश काढले व आपल्या महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या शहरांमध्ये आज एकाच वेळी या GRची होळी करण्यात येत आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे हिंदी सक्ती जी करण्यात आलेली ती एकदम संपूर्ण चुकीची आहे। शासनाचं असं म्हणणं आहे का बा महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशातली माणसं येतात म्हणून हिंदी लावायची, मग सगळ्या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये तुम्ही मराठी सक्तीची करा ना, म्हणजे त्यांना महाराष्ट्रात आल्यावर हिंदीची जरूर लागणार नाही। मराठीची सक्ती ही संपूर्ण देशात करा, तर जेणेकरून त्यांना इथे आल्यावर ही सोयीचं पडेल, महाराष्ट्रात सगळ्या भाषा त्यांना व्यवस्थित बोलता येईल मराठी भाषा। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की सरकारने संपूर्ण देशामध्ये मराठी सक्तीची करावी, तर जेणेकरून जे परप्रांतीय येतात, इतर प्रांतातले लोक येतात, इतर राज्यातील लोक जे महाराष्ट्रात पोट भरायला येतात, त्यांना मराठीची अडचण होणार नाही आणि मराठी नाही आता बोलू शकणार नाहीत। म्हणून आपल्या सरकारने मराठीची सक्ती संपूर्ण देशामध्ये करावी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। आज इथे आमचे सर्व भिवंडी शहराचे व ग्रामीणचे पूर्ण शिवसैनिक इथे जमलेले आहेत। फक्त त्याला एकच कारण आहे, आज आम्हाला उद्धवजींनी जे सांगितलेलं आहे का जी हिंदी सक्ती आहे ती 5वी पासून आज हिंदी विषय आहेच, पण हिंदी सक्ती पहिलीपासून का पाहिजे? जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस राहतो, मराठ्यांचं जर इथे अस्तित्व आहे, तर मग हिंदी सक्ती का पाहिजे इथे? आहे ना, हिंदी तर सगळेच बोलतात, मग तुम्ही जबरदस्ती आज जो सरकार जो आम्हाला हिंदी सक्ती जे लागू करतोय हे चुकीचं आहे। त्यांच्या निषेधार्थ त्यांचा जो GR आहे तो इथे आम्ही होळी करण्यात आला, जाळण्यात आला आणि आम्ही त्यांचा निषेध करतोय या सरकारचा। तेच लोक आहेत जे बोलतात तेच देशद्रोही आहेत। आम्ही तर इथले स्थानिक आहोत, आम्ही इथले, जो आज महाराष्ट्रात आला, इथे त्याचा जन्म झाला, कोणत्याही परदेशातून आला, तो इथला महाराष्ट्रीयन आहे, तो मराठी माणूस आहे असं आम्ही मानतोय। म्हणजे आम्ही देशभक्ती आहोत। हेच चोर आहेत साले, हेच हे आहेत, भ्रष्टाचारी आहेत। जो सरकार आताचा आज भ्रष्टाचारी आहे, यांनी सगळी वाट लावली, आता लोकांना खाण्याची मौत आलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथे आज जे आपण सर्व जमले आहेत शिवसैनिक, आज इकडे असा विषय झालेला आहे की भाजप सरकार हा विचार करते की हिंदी संस्कृतीला प्राधान्य देते, पण हे असं होणार नाही। इथं मराठी आहे, महाराष्ट्रामध्ये मराठीच बोललं लागेल आणि महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं गरजेचं आहे। जर महाराष्ट्रात येऊन तुम्ही मराठी बोलू शकत नाही, तुमचा हक्क नाहीये बोलायचं। संपूर्ण महाराष्ट्रात जो वातावरण झालेलं आहे मराठी विरुद्ध, हा येणाऱ्या महानगरपालिकेमुळे
यांनी मराठीचा विरोध करायचा ठरवलेला आहे, तरी संपूर्ण जनतेला एक आव्हान आहे का हा संपूर्ण इलेक्शन स्टंट म्हणून मराठी विरुद्ध चाललेला हा अत्याचार आहे। कारण का आम्ही गुजरात, राजस्थान इथे फिरलो, तिथे हिंदी सक्ती का नाही? कारण का आम्ही तिथे गुजरातीच बोर्ड बघितलेले आहेत। मग महाराष्ट्रात मराठी बोर्ड किंवा मराठी भाषेचा अपमान करणे हे कुठेतरी चुकीचं आहे। यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कुठेतरी लोकांची दिशाभूल करणे हे सरकारचं नियोजन आहे। त्यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करतो। 5 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामधनं मुंबईमध्ये भव्य मोर्चा आहे, त्यामध्ये सर्व आपले मराठी बांधव व इतर भाषिक सुद्धा तिथे येणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही याचा जाहीर निषेध करतो।